हॅलो, कसं आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज एक खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे कित्येक वेळेला आपल्या सर्वांना अनुभव असेल, मलाही खूप अनुभव आलेले आहेत. आपण मदत म्हणून करायला जातो, ते काय होते, उलट आपल्याच अंगावर येते सगळं. मग अशा लोकांना मदत करून आपण त्रासात पडायचं का? आपण कष्टात पडायचं का? मग ते कोणाकोणाला आपण मदत करू नये. मदत करणं चांगलं काम आहे, पण ते मदत करायला गेलो आणि आपणच अडकलो, ते काय उपयोग हो? त्यामुळे मी एक 5-6 प्रकारची लोक सांगते, ज्यांना आपण कधी मदत करू नये. मदत केला की आपल्याला त्याचा त्रास होणार. पहिलं म्हणजे जी माणसं बघा असभ्य असतात, आरोग्यंट असतात, गोमुख व्याघ्र असतात, त्यांना मदत तुम्ही करेपर्यंत अगदी गाईसारखा चेहरा असतो त्यांचा, नंतर वाघ बनतात. काय झालं मदत केली म्हणून, एवढ्या काय झालं असं बोलतात त्यांना, किंवा एटलिस्ट थँक्यू, त्यांना तेव्हा मदत केली म्हणून माझं हे काम झालं, शब्दानं सुद्धा ते बोलायला तयार नसतात. त्यामुळे ह्या टाईपचे माणसांना कधी मदत करायला जाऊ नका. का म्हणजे स्वतःलाच मग मनस्ताप होतो त्याचा. ते म्हटलं नाही तर ठीक आहे, उलट ते तुम्हाला त्रास देतात. काही तुमचे गोष्टी त्यांना कळतात, तुम्ही मदत करायला म्हणून आपलेपणानं जाता. त्यामुळे बिलकुल करू नका. आणि काही लोकांना का नाही, कधी कुठल्या गोष्टीचा पश्चाताप हा होतच नाही. किती चुकीचं केलं तरी आपण म्हणतो का नाही, कुत्र्याचं शेपूट वाकडं तर वाकडंच. त्यामुळे त्यांना तुम्ही किती मदत करा, करून दाखवा, हेल्प करा, काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे लोकांना पण बिलकुल मदत करू नका. आणि एक महत्त्वाचं म्हणजे खोटारडी माणसं असतात बघा, त्यांना कधी मदत करू नका. किती ते काही खोटं बोलतील, येऊन म्हणतील तुम्हाला, नाही हो माझी बायको खूप आजारी आहे, दवाखान्यात आहे, मला एवढे एवढे पैसे द्या, मदत पाहिजे. आणि तुम्ही पैसे द्याल आणि ते पैसे घेऊन ते कुठे जातील? ते जातील एक ते गॅम्बलिंगला, दारू प्यायला, कशालाही. नंतर संध्याकाळी तुम्ही बाजारात जाताना त्यांची बायको तुम्हाला भेटते. मला हे घडलेलं आहे म्हणून सांगतेय. तुम्ही विचारता, वहिनी कसं बरं आहे का? त्या म्हणतात मला काय झालंय. म्हणजे अशा गोष्टी घडतात. त्यामुळे हे खोटं बोलणारे लोकांना कधी मदत करायला जाऊ नका. आणि बेजबाबदार लोक असतात, त्यांना बिलकुल मदत करू नका. म्हणजे का करू नका? म्हणजे ते का नाही, अगदी बेजबाबदार, त्यांना कधी जबाबदारी नाही, जाणीव नाही, काही नाहीये. तुमची मदत घेतील, मदत झाली की दे यूज अँड थ्रो, हे त्यांचं असते. नंतर तुमची आठवण सुद्धा त्यांना नाही. तुम्हाला चुकून, तुम्हाला बरं नसलं तरी फोन करणार नाहीत. तुमचं काही छान झालं तरी तुम्हाला कंग्रॅट्स छान म्हणून सुद्धा फोन करणार नाहीत. असले लोकांना कधी चुकू नये मदत करू. आणि का नाही, मी तुम्हाला खरं सांगते, आपल्याला यंग वयात कळत नाही हे सगळं. आता माझ्या वयाला आल्यावर मला जाणवते, किती लोकांना मला स्वतःला त्रास करून मदत केलेली आहे. त्यांना जाणीव तर नाहीच, उलट ते दुसऱ्याला त्रास कसा द्यायचा हे बघतात.
त्यामुळे बिलकुल अशा लोकांना, बेजबाबदार लोकांना चुकून सुद्धा मदत करू नका. आणि काही लोक असतात बरं का, ते इमोशनल ब्लॅकमेल करतील. अहो तुम्हाला कुठे कोण आहे, वेळेला आम्हीच येणार की मदतीला, अमुक तमुक म्हणतील, खूप काही बोलतील. आणि तुम्ही पण अगदी गोड, हा आता काय आहे, आता आपण लोकाला मदत केलेलीच येते बघा म्हणतील. आणि तुम्ही त्यांना मदत कराल आणि नंतर ते तुम्हाला तोंड सुद्धा दाखवणार नाही. आणि काही लोक आहेत ते का नाही, मदत घेतील तुमची आणि तुम्हाला कसा त्रास द्यायचा हे बघतील. का स्वतःचे फायद्यासाठी. त्यांना फक्त स्वतःचा फायदा माहीत असतो, दुसऱ्याला त्रास होतो, त्याच्याकडनं मी ही मदत घेतलेली आहे, त्याच्यामुळे मी इथेपर्यंत पोचलेलो आहे, हे कधीच त्यांचे लक्षात सुद्धा येत नाही किंवा ते दाखवत पण नाहीत. त्यामुळे अशा लोकांनाही बिलकुल मदत करू नका. का माहिती का, अशा लोकांना मदत केली की आपल्याला कित्येक वेळेला मनस्ताप होतो. म्हणजे शेवटी आपण ह्युमन बिईंग्स, नो डाऊट. आपण म्हणतो विसरून टाकायचं, काढून टाकायचं. हो, काढून टाकायला पाहिजे. मी तर काढून टाकले. मी काही हिशोब सुद्धा ठेवलेला नाही की ते लोकांना पैसे दिलेत आणि ते परत दिले नाही, काही आता माझ्या मनात सुद्धा नाही. तर पण आता नवीन कोणी विचारलं तरी देताना मी विचार करते. त्यांना आणून दिले नाही तरी मला त्रास होणार नाही असं असलं की देते, नाही ते देत नाही. एवढ्याच का, मला मुलानं विचारलं तरी, आई अमुक अमुक पैसे मागतो, देऊ का, विचारलं तर मी म्हणते, हे बघ, त्यांना दिलं नाही तरी तुला मानसिक त्रास होणार नसला तर दे, नाही ते देऊ नकोस. त्यामुळे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कोणालाही मदत करून आपण काही त्रासात जाऊ नये. किंवा एखादी घडलेली गोष्ट सांगते मी. एक माणूस आला होता, त्याला काहीतरी एक काम हवं होतं म्हणून तुमची गाडी देता का विचारला. 2 व्हीलर घेऊन गेला. ते नंतर त्याचाही पत्ता नाही, गाडीचाही पत्ता नाही, काहीच नाही. मग ती कुठे तर गाडी सापडली, नो डाऊट. पण ती कुठे सापडली, काय सापडली, हे काही आता ओपनली इथे मी सांगत नाहीये. असं सगळं घडते. त्यामुळे आपल्याला वाटतं, 2 व्हीलर तर मागतो, कसं काय, जायचं आहे, काम आहे अर्जंट म्हणाला म्हणून तुम्ही देता. आणि तुम्हाला मग सगळ्या गोष्टींना उत्तरं देत बसायला लागते. किंवा त्यातनं आपली सुटका करून घ्यायची असली तर नो डाऊट आपण सरळ असतो, त्यामुळे सुटका होतीये. पण एदाला आपल्याला त्रास होतो. एवढंच काय, इवन कित्येक वेळेला आपण लोकांनी मागितलेलं असते, गॅस सिलेंडर संपलं, द्या की हो तुमचं, द्या आमचं, आम्ही रिकामा आणून देतो तुम्हाला म्हणतात, काहीही म्हणतात. तुम्ही देता, तुम्हाला रिकामा सिलेंडर पण येत नाही, तुमचं सिलेंडर सुद्धा परत येत नाही. हे मी अनुभवावरनं सांगते, उगीच सांगत नाही. त्यामुळे कोणालाही मदत करायला जाताना आधी तुम्ही विचार करा, तो माणूस कसा आहे, काय आहे, तर मदत करा. नाही ते बिलकुल मदत करू नका. का, म्हणजे आपण त्याला मदत करायला म्हणून जातो आणि आपणच त्रासात पडतो. त्यामुळे जरा आपण विचार करायला पाहिजे. किंवा कधी जामीन राहतो आपण, लोक म्हणतात अमुक अमुक आहे, लोनसाठी ह्याला जामीन राहावा. मग ते माणसानं भरलं नाही तर आपल्याला सगळे पैसे भरावे लागतात. बघा, तुमची तयारी असली तर हे सगळं बघून आपण कोणालाही मदतीला जायला पाहिजे, त्याच्याशिवाय जाता कामा नये.
त्यामुळे तुम्ही जरा ते पर्सनॅलिटीची टेस्ट करा. ती माणसं व्यवस्थित असली की हे बघा वेळेला मदत करायला पाहिजे, नाही म्हणत नाही मी, पण आपण त्यांना मदत करायला जातो आणि आपल्याला त्यातनं खूप त्रास होत असला तर आपण विचार करायला पाहिजे. त्यामुळे जरा विचार करा आणि नंतरच मदतीला जावा. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याविषयी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.